नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. हरिबोलच्या गजरात आणि मृदुंगाच्या तालावर इस्कॉनतर्फे बेळगावमध्ये 26वी भव्य जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या रथयात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. भल्या मोठ्या रांगोळ्या, कृष्ण जीवनावरील आधारित देखावे, वारकरी भजनी मंडळ, उत्तर भारतीय ढोल पथक, सजलेल्या बैलगाड्या व रथामध्ये आरूढ भगवान जगन्नाथ, बलराम व सुभद्रा यांच्या मूर्ती डोळ्यात साठवण्यासाठी बेळगावसह आसपासचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगावच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिराच्या वतीने शनिवारी जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. धर्मवीर संभाजी चौक येथून या यात्रेला प्रारंभ झाला. बेळगाव इस्कॉनचे प्रमुख श्री भक्तिरसामृत महाराज, मॉरिशस येथील चैतन्य सुंदर महाराज, वृंदावन दास महाराज, MS अगरवाल, रमाकांत कोंडुस्कर, अरुण कटांबळे, कन्नूबाई ठक्कर, राजू हत्तरगी यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर कॉलेज रोड मार्गे यंदेखूट, समादेवी गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, SPM रोड, नाथपई सर्कल मार्गे शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील मंदिरात रथयात्रेची सांगता झाली. बॅरिकेड चुकवण्यासाठी चुकीच्या दिशेने ट्रक चालवून मोटरसायकलला ठोकरल्याने मारुतीनगर येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास किल्ल्याजवळ अशोक स्तंभानजीक ही घटना घडली आहे. ट्रक चालकाविरुद्ध वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला आहे. श्रीकांत सुरेश हंपण्णावर, वय वर्ष 32, राहणार मारुतीनगर बेळगाव असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. आपल्या मोटरसायकलवरून तो शहरात येत होता. अशोक स्तंभाकडून गांधीनगरकडे जाताना पुढे असलेले बॅरिकेड चुकवण्यासाठी गांधीनगरला जाणाऱ्या ट्रक चालकाने चुकीच्या दिशेने ट्रक घातल्याने हा अपघात झाला. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी महापालिका आयुक्तांसह L&T आणि शहरातील पाणी मंडळाची बैठक घेऊन शहरातील पिण्याच्या पाण्याची स्थिती व उन्हाळा येत असल्याने वितरण कसे हाताळले जातील याबाबत चर्चा केली. गतवर्षीपेक्षा अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने येत्या काही दिवसात उन्हाळ्यात वाढ होणार असल्याने पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात बोलताना आमदार सेठ म्हणाले, आम्हाला पाण्याचा अनावश्यक अपव्यय वाचवायचा आहे आणि लोकांना पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा केला जाईल याची खात्री करायची आहे. तात्पुरता उपाय म्हणून गेल्या वर्षी अनेक भागात बोरवेल उपलब्ध करून दिल्या होत्या, पण त्यावर पूर्णपणे विसंबून राहू नये आणि नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी आपण पाण्याची बचत करणे आणि त्यानुसार वापर करणे आवश्यक आहे. परिवहनच्या ताफ्यात आयुर्मान संपलेल्या बसेसची संख्या अधिक असल्याने सार्वजनिक बस वाहतूक अडचणी येऊ लागल्या आहेत. जुन्या बसेस वाहतुकीदरम्यान बंद पडण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. शुक्रवारी बेळगाव कडोली रस्त्यावरच बस नादुरुस्त होऊन बंद पडली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. जुन्या बसेसचा वापर होऊ लागल्याने बस वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी सुस्थितीत असलेल्या बसेस सोडणार का असा प्रश्नही पडू लागला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. तालुका तहसीलदार बसवराज नागराळ यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या ठिकाणी सिद्धराय भोसगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच त्यांनी सूत्रे स्वीकारली. अगसगे कलमेश्वर नगर येथे गवतगंजीला आग लागून जवळपास 50,000 रुपये नुकसान झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. शेतकरी लक्ष्मण चलवेटकर यांच्या गवतगंजीला आग लागून त्यांना आर्थिक फटका बसला आहे. या घटनेत 3 ट्रॉली गवत जळून खाक झाले. पावसाळ्यामध्ये जनावरांसाठी सुका चारा साठवला जातो, त्यानुसार त्यांनी पिंजर साठवून ठेवले होते. गावापासून जवळ असलेल्या खुल्या जागेत चाऱ्याची साठवणूक केली होती. शनिवारी दुपारी अचानक आग लागली असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती ग्रामपंचायत सदस्यांसह शेतकऱ्यालाही देण्यात आली. तातडीने ग्रामपंचायत सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलाला माहिती दिली. दरम्यान आग अधिक भडकल्याने विझवणे शक्य नव्हते.
लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050। योजना फक्त सभासदांकरता, नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी गट शिक्षणाधिकारी आणि शाळांना अचानक भेट देऊन पाहणी केली। यावेळी शाळांमधील शौचालयांची पाहणी करून स्वच्छता राखण्याची सूचना मुख्याध्यापकांना केली। तसेच शाळांच्या स्वच्छतेकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करण्याबाबत कारवाई करण्यात आली असल्याची सूचना त्यांनी केली। येथील बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या बीम्स पहिल्या पीजी बॅच मधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे। या पार्श्वभूमीवर बीम्स संचालक अशोक कुमार शेट्टी व प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक करून गौरव करण्यात आला आहे। रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि रोटरी क्लब ऑफ बिबवेवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अस्मिता कन्या सक्षमीकरण प्रकल्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी अध्यक्ष जयदीप सिद्धण्णावर, मनोज मिचेल, शरणराज छप्परबंदी, प्रताप नलवडे व इतर मान्यवर उपस्थित होते। नंदगड आणि खानापूर भागातील एकूण 260 महाविद्यालयीन मुलींना आर्थिक साक्षरता, मानसिक आरोग्य, स्वसंरक्षण, सोशल मीडिया याविषयी माहिती देण्यात आली। पेपर स्प्रे, विजल, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या, हँडबुक असलेले किट देखील वितरित केले गेले। बेलगाम राऊंड टेबल 119च्या वतीने खानापूर तालुक्यातील कौलापूर येथील शासकीय शाळेला 3 शुद्ध पेयजल प्रकल्पांचे वितरण करण्यात आले। या प्रसंगी रोहन गुरव, विक्रांत शानबाग, शिव माकवी, रवी जाधव, प्रसाद सुनाळ व इतर उपस्थित होते। शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये शुद्ध पाण्याबाबत माहिती देण्यात आली। 2000 साली सोयाबीनचा दर 4500 रुपये होता, तर डीएपीचे 50 किलो पोते 350 रुपयाला मिळत होते। यावर्षी सोयाबीनला दर 4200 मिळाला आहे, तर डीएपी 50 ऐवजी 40चे पोते 1600 रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना मिळत आहे। गेल्या 23 वर्षात सोयाबीन दर खालावला आहे, पण रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत। आत्ताचे सरकार शेतकऱ्यांचे सरकार नाही। एकीकडे सरकारकडून साखर निर्यातीवर बंदी घालण्यात येत आहे, तर दुसरीकडे रासायनिक खतांना देण्यात आलेल्या सबसिडी काढून घेत असल्याने शेतकऱ्यांवरती आर्थिक बोजा वाढत आहे। सर्वाधिक जीएसटी हा शेतकऱ्यांवरतीच लादला जातो। जीएसटीचा सर्वाधिक भार हा शेतकऱ्यांवरती पडत आहे। सरकारला शेतकऱ्यांची भीती नाही, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार चिकोडी शहराच्या उपनगरात असलेल्या जुन्या हुडको कॉलनी पासून नवीन हुडको कॉलनी, सम्राट अशोक नगर पर्यंत असलेल्या 23 नंबर प्रभागामध्ये पथदीप बसवण्यात यावेत, तसेच सुरळीत वीज पुरवठा करावा अशी मागणी समाजसेवक MR मुन्नोळीकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर BR आंबेडकर जनजागृती सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चिकोडी नगर परिषद व हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन मागणी केली। चिकोडी येथील केएलई संस्थेच्या कायदा महाविद्यालयात बालविवाह, पोक्सो कायदा व देवदासी पद्धती यावर 1 दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली। रायबाग येथील आम्मा फाउंडेशन, चिल्ड्रन्स ऑफ इंडिया फाउंडेशन तसेच तालुका कायदा सेवा समिती चिकोडी, वकील संघ चिकोडी यांच्या संयुक्त आश्रयाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। केएलई कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DB सोलापुरे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा झाली। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या मंजुळा हरिजन यांनी बालविवाहाबाबत मार्गदर्शन केले। कल्लाप्पा मांग यांनी देवदासी पद्धत निर्मूलनाबाबत तसेच पोक्सो कायद्याबाबत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी भावना समय यांनी मार्गदर्शन केले। कार्यशाळेमध्ये VS बिळगी, दीपाली पाटील,
SB नागराळे, प्रियंका चव्हाण, दिव्या रावटे, SD काझी, प्रभाकर कमते, LK कांबळे, MM पाटील, RS मुरदुंडे, SD शिरहट्टी आदी उपस्थित होते. श्रेया हुद्दार व अनुप पाटील यांनी सूत्रसंचालन तर लता सरदार यांनी आभार मानले. चिकोडी येथून जवळच असलेल्या कोथळी कुप्पानवाडी येथील देशभूषण शाळेच्या विद्यार्थ्यांकडून शांतिगिरी पर्वतावर असलेल्या सुमारे 150 झाडांना पाणी घालण्याचा उपक्रम नुकताच राबवण्यात आला. परिसर व झाडाच्या संरक्षणासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एक दिवस हा उपक्रम राबवण्यात आला. संस्थेचे सदस्य आदिनाथ शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना परिसर व झाडांबाबत माहिती दिली. केवळ मनुष्यासाठीच नव्हे तर जगातील प्रत्येक सजीवांसाठी झाडे उपकारी असल्याचे सांगितले. तसेच पुढील पिढीच्या सुखासाठी आत्ताच रोपे लावून त्यांची जपणूक करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी शिक्षक सुनील हेरलगे यांनी मनोगत व्यक्त केले. निपाणी येथील जिजामाता चौकानजीक असणाऱ्या जिजामाता बालक मंदिर परिसरात स्थानिक नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकला जात आहे. अनेकदा सूचना करूनही हा प्रकार सुरूच आहे. अशातच नगरपालिका प्रशासनाकडून या कचऱ्याची उचलही वेळेत केली जात नाही. त्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.